नमस्कार मित्रांनो, मी भरत परत एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे बघा मारवे बीचला आणि तुम्ही बघू शकता की मारवेला पाणी टंचाई झाल्यासारखं म्हणजे ओहोटी आल्यासारखे झाली आहे आणि नॉर्मली हा जो भाग आहे तो पूर्ण पाण्याखाली असतो। आज अशी अवस्था आली आहे की बघा की बोटी जमिनीवर लागल्यासारखं वाटत आहे। लिटरली लोक याचे मजा घ्यायला आलो आहे आणि आपण बघा एका बोटीजवळ आहे, वैष्णोदेवी बोटजवळ, आणि मी तुम्हाला दाखवतो की बोटीमध्ये काय काय असतं। तर सगळ्यात पहिले हे जे बॉल्स दिसतात आहे तुम्हाला, हे जाळ्याचा एक भाग आहे। जेव्हा मच्छीमारी करतात कोळी लोक तेव्हा हा बॉल खूप कामाचा आहे, जो जाळ्याला वर ठेवायचं काम करतो। आणि तुम्हाला दाखवतो की नक्की आपलं जे माशाचा फिश टाकलं आहे, फिशचं जे नेट टाकलं आहे ते कुठे टाकलं आहे, आणि त्यामुळे बांधवांना, आपल्या कोळी बांधवांना हेल्प होते की आपलं जाळं प्रॉपरली काढता यावं। तशामुळे तुम्ही बघू शकता इकडे या लोकांनी खाया प्यायची पण सोय ठेवली आहे। बघा पाण्याची बॉटल आहे, कॅन आहेत, भांडी आहेत, आणि ह्याच्या खाली आहे ना, हे बघा ह्याच्या हे जे डोर आहेत ह्याच्या खाली एक वेगळी जागा असते ज्यात ही लोक रात्रीची झोपतात आणि जे काय मासे ही लोक पकडतात तिथे स्टोअर करतात। आणि ही जी दिसते तुम्हाला लिहिलं आहे MH1597, इथे त्यांची कॅबिन आहे जिथून ती लोक बोट ड्राईव्ह करतात। म्हणजे बोटीला दिशा दाखवण्याचं काम, जशी स्टेअरिंग असते सेम लाईक दिस वे ही बोट चालवली जाते। ती बघा केवढी मोठी तर म्हणता येणार नाही पण चांगल्यापैकी अशी बोट आहे जी मारवे चौपाटीला उभी आहे। एकच नाही तर इथे अनेक बोटी आहेत, तुम्ही लाईनीत बघू शकता, खूप साऱ्या बोटी आहेत ज्या लाईनीत उभ्या आहेत। जशी आपण गाडी पार्किंग करतो ना तशा बघा लांब लचकपर्यंत बोट पार्किंग केलेली आहे। आणि हे दृश्य खूप कमी बघायला मिळतं। आम्ही खूप दिवसानंतर हे दृश्य बघितलं। आम्ही इतके दिवस मारवेला येतं पण आम्ही असं कधी बघितलं नाही की ओहोटी आली आणि बघा जबरदस्त असे पहिल्यांदा असं बोट बघायला मिळते। हे बघा ही पण बोट आहे, तुम्हाला मी दुसरी पण बोट दाखवतो। हे बघा सेम यांचं हे जाळं आहे, त्यांची ती कॅबिन आहे। बघा कसं जीवन असतं पाण्यातलं कोळी बांधवांचं। हे बघा या लोकांनी बॉटल ठेवले आहेत, तिथे हंतरून ठेवलं आहे म्हणजे झोपायची रात्री, आणि ते छोट्या छोट्या बॉटलसुद्धा आहेत ते रात्री पाणी प्यायला, आणि खोल समुद्रात गेल्यावर पाणी भेटत नाही मग अशावेळी पाण्याची सोय यासाठी। आणि ते बघा तुम्ही इथे हे जाळं आहे, हे जाळं आहे, हे जाळ्याचा वापर मच्छी पकडण्यासाठी होतो। आणि वरती बघा त्याने एक छोटासा टॅरेस बनवला आहे जेणेकरून लांब लचक बघता यावं की कसं काय होतं। तिकडे एक काका बसलेत, आपण त्यांच्याशी बोलूया। तर तुम्ही बघू शकता इकडे एक काका बसलेत, आपण त्यांची मुलाखत घेऊया। तर काका मला सांगा, हे आज एवढ्या सगळ्या बोटी लागल्या आहेत त्या अचानक अशा ह्याच्यावर का आल्यात, म्हणजे ओहोटी आली का? आम्ही खूप दिवसांनी बघतो अशा बोटी ज्या नॉर्मली बीचवर असतात। नॉर्मली आम्ही बघतो की हे पाण्यामध्ये असतात, मग अचानक असं काय झालं की या बोटी? आता सकाळी गेले होते, मासे मारून आले, आता विक्रेत झाले, आता पाणी भरती सुकली। ओके, भरती सुकली, आता भरेल पाणी तेव्हा बोटी निघतील बाहेर। ओके, सकाळी मग परत मच्छी मारा जाणार। मग तुम्ही सकाळी मच्छीमारी करायला जाणार बरोबर? सकाळी मच्छी मारायला जाणार 6 वाजता। हां, मग लोकांना मच्छी पाहिजे असेल तर किती वाजता इकडे यायचं? 12 वाजता, 12-1 वाजतेपर्यंत येतील। मग तुम्ही आता रात्री बोट टाकणार आणि सकाळी 12 वाजेपर्यंत येणार? रात्री बोट काढणार, इकडे बाहेर टाकणार, सकाळी नाकवा लोक येतील। अच्छा, 6 वाजता जाऊन ओके, इकडे जाली बाली मांडून परत 12-1 वाजता इकडे येईन मावरा घेऊन। मग तुम्ही रात्रभर या पाण्यामध्ये असता, तुम्हाला भीती वाटत नाही की मच्छी पकडायला? नाही, आता सवय पडलेली असते ना। ओके, आम्हाला आणि आता थोडी एवढं खोल समुद्र जाता, मग पाण्याबिण्याची सोय आणि जेवणाची सोय कशी असते? जेवणाची सगळे पाणी सगळे भरून घेऊन जातात। अच्छा, ऑलरेडी पाणी भरलेलं असतं पाणी भरलेलं असतं आणि जेवणाची थोडीफार सोय घेऊन जाता तुम्ही आता? जेवण देऊन सगळे चांदूल बांधूल गॅस सगळे बोटीत जेवण। ओके,
तर मग आता ही बोट फक्त अशी लागली आहेत म्हणजे या सकाळी बोटी निघून जातील बरोबर ना? हा सकाळी 12-1 वाजता आता निघतील या बोटी सगळे. ओके ओके, थँक्यू काका, बरं वाटलं तुमच्याशी बोलून. मला वाटलं. तर मित्रांनो तुम्ही बघितलं की बोटीवरचं जीवन कसं असतं. आता माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता किती बोट आहे. अशा प्रकारे कोळी बांधव आपला सर्वायवल म्हणजे जीवनासाठी लागणारे मच्छी या बोटीतून पकडतात आणि सकाळी या बोटीवर वाटप करून जीवनासाठी लागणारे पैसे कमवतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू.